नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस-टी महामंडळ भरती 2025 पदे मित्रांनो चालक आणि वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग ही व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुद्ध यांची ही शिकवण आहे. कोणती मित्रांनो? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बुद्ध यांची शिकवण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी धम्म म्हणजे बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी बौद्ध धर्म हे स्वीकारलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी खालीलपैकी शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुरळी. काय मित्रांनो? वाघ्याचा विरुद्ध अर्थ म्हणजे विरुद्ध लिंगी म्हणजे शब्द म्हणजे मुरळी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र यांनी सुरू केलेले आहे. अमेरिकेमध्ये गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये गदर हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मधुर भांडारकर हे काय मित्रांनो? ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इडिस इजिप्ती डास. काय मित्रांनो? इडिस इजिप्ती ही डास चिकनगुन्या होण्यासाठी ही डास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हुतात्मा दिन या दिवशी साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तू त्या राजपुत्राला वर या शब्दाची म्हणजे अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काय मित्रांनो? क्रियापद आहे. काय वर म्हणजे ते काय क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालीलपैकी आवर्ती वाचक विशेषण ओळखायचे आहे. खालीलपैकी आवर्ती वाचक आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दसपट. दसपट काय मित्रांनो? आवर्ती वाचक हे विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी ते संबंधित आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हॉकी खेळाशी ते संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, एकच प्याला या नाटकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राम गणेश गडकरी त्यांनी एकच प्याला हे नाटक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय आहे? कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी आपला शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कवयित्री. काय मित्रांनो? कवयित्री त्याला आपण विरुद्धलिंगी आपले शब्द असे म्हटले जाते. कवीचा कवयित्री हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अशोक राणा यांची निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, डॅडस यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडस यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जगभरात 19 जुलै कोणता दिवस साजरा 19 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो बघा. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जागतिक वाहक संरक्षण दिन. या दिवशी 29 जुलै या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. कोणत्या दिवशी मित्रांनो? जागतिक वाहक संरक्षण दिन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झाला आहे? भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जोधपूर या ठिकाणी सुरू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8व्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे काय मित्रांनो? देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये प्रथम स्थानावर आहे म्हणजे ते महाराष्ट्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपले म्हणजे महाराष्ट्र. या ठिकाणी AI विद्यापीठ पहिले म्हणजे स्थापन करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धूपगड. धूपगड काय मित्रांनो? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झारखंड या संघाने जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यप्रकाश आवश्यकता असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्मधारय समास आहे. काय मित्रांनो? कर्मधारय समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत? दूषित पाण्यापासून पसरणारे आपल्याला रोग सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व हे पाण्यामार्फत पसरणारे रोग आहेत. 1 नंबर आहे कॉलरा, दुसरा नंबर आहे विषम ज्वर आणि तिसरा नंबर आहे अतिसार. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, चागोस बेटावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे? चागोस बेटावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद चालू आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मॉरिशस आणि ब्रिटन या देशामध्ये म्हणजे या 2 देशांमध्ये वाद चालू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे स्पर्धा 2025चा अंतिम सामना कोठे पार पडलेला आहे? ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा 2025चा अंतिम सामना कोठे पार पडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दुबई या ठिकाणी पार पडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे? कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे म्हणजे विद्यापीठाला नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अर्जेंटिना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पानिपत या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो,
15 मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? 15 मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जागतिक ग्राहक हक्क दिन या दिवशी म्हणजे 15 मार्च या दिवशी साजरा केला जातो. कोणता मित्रांनो दिन? जागतिक ग्राहक हक्क दिन हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.